अलीकडील काळात राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये 2 नर वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती समोर आली असून त्यासंबंधी वन विभागाकडून सखोल पडताळणी करण्यात आली आहे। नियमित गस्तीदरम्यान तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पुराव्यांवरून STR-07 आणि STR-08 असे नामांकन असलेले दोन्ही वाघ नर असल्याचे स्पष्ट झाले आहे। वन विभागाकडून या दोन्ही वाघांच्या हालचालींवर सतत निरीक्षण ठेवण्यात येत असून त्यांच्या क्षेत्रांचा टेरिटरी अभ्यास सुरू आहे। प्राथमिक निष्कर्षानुसार दोन्ही वाघ प्रौढ अवस्थेतील असून त्यांच्या हालचाली स्वतंत्र क्षेत्रांमध्ये होत असल्याचे दिसून येते। वन कर्मचाऱ्यांकडून गस्तीदरम्यान मिळालेल्या पगमार्क्स, कॅमेरा ट्रॅप छायाचित्रे तसेच इतर वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली आहे। त्यांच्या हालचालींचे मार्ग, पाणवठ्यांचा वापर आणि निवास क्षेत्र यांचे सखोल विश्लेषण सुरू आहे। सावंतवाडी दोडामार्ग ते राधानगरी अभयारण्य हा भाग वाघांच्या अतिशय चांगला भ्रमणमार्ग आहे। पुढे हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे, त्यामुळे वाघ हा उत्तरेकडे पुढे स्थलांतर होण्यास मदत होत आहे। सह्याद्री पर्वतरांगात वाघांची वाढती संख्या हे व्याघ्र प्रकल्प संवर्धनाचे यश आहे। रायबा सरदार मुळे T7 T8 सह सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा असल्याचे अधोरेखित होते।